रत्नागिरीत 90 लाखांचा बंधारा उद्ध्वस्त, वाळू चोरांवर तलाठ्याचा पाठिंबा, सामान्य माणसाचा न्यायासाठी एकट्याचा लढा. न्यू पृथ्वी विश लाईव्ह मध्ये आपले स्वागत. मी आहे ज्योती पवार. पाहूया मुळशी गावातील अवैधरित्या रेती उत्खननवर विशेष रिपोर्ट. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुळशी गावात हर घर जल योजनेचा बंधारा वाया. 90 लाखांचा घोटाळा आणि वाळू चोरीचं जाळं उघडकीस. संगमेश्वर तालुका, रत्नागिरी. जलजीवन मिशनच्या हर घर जल योजनेअंतर्गत मुळशी गावात 90,45,000 रुपयांचा बंधारा बांधण्यात आला, पण आज गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. बंधारा उद्ध्वस्त झाला असून 50% खर्च संशयास्पद आहे. जागरूक नागरिक संदीप कांबळे गेल्या 6 महिन्यांपासून RTIद्वारे सत्य उघड करण्याचा प्रयत्न करतायत. ढोकी कोणाची? राजा ढोकीची, राजाची. सगळे सगळे फोटो काढतो. कारण काय माहिती आहे, एक थेंब नंतर पाणी राहत नाही. मग सरकारने बंधारा बांधलाय रेती काढायला का जो पाणी पाजायला, ते मला हे करायचं. तर हे सगळं करून पाणी सगळे होय होय फोटोच काढतोय. कारण एवढी रेती काढायला ग्रामपंचायतीने काय परमिशन कशी दिली ती मला विचारत. जे सगळे व्यवस्थित घेऊन ते घेऊ जाऊ ना. जवळजवळ गेल्या वर्षापासून हा जो 1,90,45,000 हे बंधाऱ्याचं काम दाखवलं गेलं आहे बघा. आणि ह्या बंधाऱ्याच्या एवढ्या कामातून जानेवारी फेब्रुवारीनंतर एक थेंब पाणी नसतं. एकही थेंब. आता हे आपल्याला दिसतं एवढं पाणी, पण आता आणखीन 15-20 दिवसानंतर हे पाणी आटेल आणि हे सगळे रेती खडी असाच हा प्रकार असतो. बरं, याच्यामध्ये ही ग्रामपंचायतच्या लेवलला ही एवढी रेती काढण्यासाठी आपण आता बघितले बघा, कोणी परमिशन दिलं आहे? महसूल खात्याला मला प्रश्न विचारायचा आहे. मला जिल्हा परिषदेला प्रश्न विचारायचा आहे की हा जो 1 करोडचा खर्च केला, शासनाने जो खर्च केला बंधाऱ्यांसाठी, लोकांना पाणी पाजण्यासाठी, तर लोकांना पाणी पाजण्यासाठी हा खर्च केला आहे की ठेकेदारांचं पोट भरण्यासाठी हा खर्च केला आहे की ही अशी अनैतिक